महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी गठीत करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सातारा जिल्हा रुग्णालयात 2 वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा, उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांचे निर्देश. राऊतांच्या आजारपणाची पंतप्रधान मोदींकडून दखल, तब्येतीच्या सुधारणेसाठी मोदींनी ट्विट करत दिल्या शुभेच्छा. राऊतांनी पंतप्रधान मोदींचे मानले आभार. संजयजी तब्येतीची काळजी घ्या, लवकर बरे व्हा. सुप्रिया सुळे यांच्याकडून ट्विट करत संजय राऊत यांच्या तब्येतीची दखल. परतीच्या अवकाळी पावसामुळे भात पिकाचं प्रचंड नुकसान, कोकणातील शेतकऱ्यांना मराठवाडा विदर्भाप्रमाणेच मदत जाहीर करा, आमदार भास्कर जाधव यांचं मुख्यमंत्री कृषी मंत्र्यांना पत्र. मुख्यमंत्र्यांकडून कर्जमाफीचं आश्वासन, फक्त निवडणुकांसाठी. शेतकरी कामगार पक्षाचे नेते मोहन गुंड यांची टीका. निवडणूक आयोग विरुद्ध ठाकरे बंधू जाणार कोर्टात, येत्या 2 दिवसात कोर्टात निवडणूक आयोगाच्या विरोधात याचिका दाखल करणार, सूत्रांची माहिती. आमदार अमित साटम यांचा नॅशनल पार्क येथे मॉर्निंग वॉकर्सशी संवाद, अभिनेते अशोक सराफ यांची देखील घेतली. सांगलीतील तासगाव तालुक्याचे राजकारण, आतापर्यंत 2 व्यक्ती भोवती. भाजप कार्यालय उद्घाटनावेळी चंद्रकांत पाटील यांची माजी खासदार संजय काका पाटील आणि रोहित पवार यांच्यावर टीका. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्याच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत. हर्षवर्धन सपकाळ उद्या बिहार दौऱ्यावर. अहिल्यानगर संभाजीनगर महामार्ग सध्या अक्षरशः मृत्यूचा सापळा बनलाय, लवकरात लवकर मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद, कर्जमाफी हा महायुतीच्या अजेंड्यावरचा महत्त्वाचा विषय, प्रकाश आबिटकर यांचं वक्तव्य. बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय, कमिटीच्या अहवालानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य. अवकाळी पावसामुळे पंढरपुरात भाविकांची संख्या कमी, कार्तिकी वारीवर पावसाचा परिणाम, मोठ्या उत्साहात भाविक पंढरपूरला येतील असा विश्वास जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे पाटीवरील उर्दू नावावरून वाद पेटलाय, आमदार संजय केणेकरांची थेट रेल्वे मंत्र्यांकडे धाव, केणेकरांची संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी. राज ठाकरेंकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न, राज ठाकरेंनी पूर्ण माहिती घेऊन बोलावं, मंत्री शंभूराज देसाईंचा राज ठाकरे टीका. राऊत मागे बसून देखील मोर्चाला दिशा देऊ शकतात, संजय शिरसाटांचा उपरोधात्मक टोला, राऊत नसल्यानं मोर्चावर परिणाम होणार नाही, संजय शिरसाट यांचं वक्तव्य. खोटं मन बोलण्यासाठी राऊतांचं मौन व्रत असेल, जयकुमार गोरेंची राऊतांवर टीका. मतचोरीच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्यांची मती चोरीला, जयकुमार गोरेंची टीका. फलटण प्रकरणाचे संपूर्ण रहस्य, तरुणी आणि 2 आरोपींच्या मोबाईलमध्ये, विरोधकांनी मयत तरुणीच्या आडून आपले राजकीय पुनर्वसन करू नये, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा इशारा. उद्धव ठाकरेंच्या सोबत गेला ही सत्तेसाठीची लाचारी नाही का, राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला भरत गोगावलेंचं प्रत्युत्तर. शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारनं दिलेला शब्द हा वेळ काढूपणा, शेतकरी कर्जमाफी संदर्भात अमोल कोल्हे यांची सरकारवर टीका. आमदार शिवाजी पाटील यांनी घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट, कोल्हापुरातील चंदगडच्या विविध समस्यांबाबत चर्चा, सर्व विकास कामे मार्गी लागतील, तिलारी भागातील मत्स्य उत्पादकांसाठी लवकर निर्णय घेतले जाणार, नितेश राणेंचा आश्वासन. 1 नोव्हेंबरला बेळगावात होणाऱ्या काळा दिन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी. शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारनं पुन्हा वेळ काढूपणा केला, शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा, उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी. पुण्यात रुपाली चाकणकराड विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, डॉक्टर महिलेचा अपमान केल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आंदोलन. मुंबईतील एशियाटिक लायब्ररीच्या अध्यक्षपदासाठी 2 माजी आमदार उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, 9 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत पहिल्यांदाच राजकीय नेते.
एकही शेतकरी कर्जमाफीतून सुटल्यास गाठ बच्चू कडूशी. बच्चू कडू यांचा सरकारला इशारा. नागपूरमधील आंदोलनानंतर बच्चू कडू अमरावती जिल्ह्यात दाखल. मराठवाडा विदर्भातील प्रमुख नेत्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत दादरमधील टिळक भवन येथे पक्षप्रवेश सोहळा संपन्न. 31 वर्षांनंतर सर्वात मोठं आंदोलन केलं. निस्वार्थ कार्यकर्त्यांनी कर्जमाफी आणली. कार्यकर्त्या शेतकऱ्यांसाठी माय म्हणून उभा. बच्चू कडूंकडून कार्यकर्त्यांचं कौतुक. सरकारकडून कर्जमाफीची तारीख घेऊन आलो. सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही. बच्चू कडूंचा निर्धार. आजच कर्जमाफी झाली पाहिजे म्हणणाऱ्यांनी स्वतः लढावं. घरी बसून बोलणं सोपं, लढणं कठीण. बच्चू कडूंचा टोला. सर्व शेतकरी वर्गाचा आणि कार्यकर्त्यांचा हा विजय. शेतकऱ्यांच्या सहकार्यानं आजचं यश हाती आलंय. आश्वासन दिल्याबद्दल सरकारचे आभार. बच्चू कडू यांचं वक्तव्य. कर्जमाफीपासून सरकार पळत होतं, मात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीची तारीख घेतली. कर्जाचा पहिला हप्ता मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार. बच्चू कडूंचा इशारा. कर्जमाफी समितीचा पहिला रिपोर्ट एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येईल. 30 जून 2025 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल. शेतकरी कर्जमाफीवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. आमच्याच घरात मंत्री आहे असं कुणी समजू नये. आम्ही पण मंत्री आहोत, पण तोरा मिरवत नाही. मंत्री असलो तरी शायनिंग मारत नाही. मंत्री भरत गोगावले यांचा सुनील तटकरे कुटुंबियांना टोला. ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत पुढचे 2 महिने सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहणार. प्रकृतीत बिघाड असल्यानं पत्राद्वारे केलं भाऊक आवाहन. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली. भाईंदरमध्ये विकास कामांवरून शिवसेना भाजपमध्ये एकमेकांवर टीकास्त्र. मंत्री प्रताप सरनाईक यांचा माजी नगरसेवक अनिल भोसले यांना विकासाच्या मुद्द्यावरून टोला. विरोधकांच्या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळेना. उद्या महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा. हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांनी पाळत ठेवल्याचा आरोप. सपकाळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना झापल्याचा व्हिडिओ समोर. पोलिसांकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या घरावर पाळत ठेवली जाते. बच्चू कडूंच्या हवा महालाची उच्चस्तरीय चौकशी करा. भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांची मागणी. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलंय. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन होण्याची चर्चा सुरू. मनसे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते नाराज. राजू वाघमारेंची राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनांनी कोस्टल रोडवर सायरन वाजवल्याची चर्चा. पोलिसांनी दंडात्मक कारवाई न करता सॉयर गाडीत ठेवल्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तर घटनेची पोलीस दलात चर्चा. रोहित आर्यचा मृतदेह जे रुग्णालयात शवविच्छेदनास. पोस्टमॉर्टम रिपोर्टचा अहवाल घेण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी रुग्णालयात. रोहित आर्य याचा मेहुणा सुमित माहेश्वरी शवविच्छेदन गृहात जबाब नोंदवताना. रोहित आर्यच्या शिबिरामध्ये सहभागी प्रिन्स तिवारीकडून रोहित आर्यची माहिती. शेवटच्या दिवशीच प्रिन्सला आर्यनं काढून टाकलं. मुलांना किडनॅपिंगचा रोल देऊन ऍक्टिंग करून घेत असल्याची माहिती. रोहन अहिरे हा RA स्टुडिओ परिसरात संपूर्ण घटना रिक्रिएट होणार. डीसीपी विशाल ठाकूर गुन्हे शाखेचे अधिकारी देखील उपस्थित. ओलीस ठेवलेल्या RA स्टुडिओ मधील 4 दिवस अगोदर घेतलेले ऑडिशन व्हायरल. रोहन आहे यांनी इन्स्टा लाईव्ह करत आतमध्ये ऑडिशन दाखवली होती. पवईतील ओलीस प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी आजीसोबत संवाद साधलाय. आमदार मुरजी पटेल यांच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. रोहित आर्यच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित. महाराष्ट्रात क्राईम वाढलाय हे केंद्राचे आकडे सांगतात. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.